जानेवारी ते सप्टेंबर मधल्या 274 दिवसांपैकी 255 दिवसांमध्ये टोकाच्या हवामानाची परिस्थिती दिसली। मग ते हीट वेव्हज असोत, शीतलहरी असोत, चक्रीवादळ असो किंवा पूर, हे सगळं खूप कॉमन होत आहे। इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजीतील शास्त्रज्ञांच्या अभ्यासानुसार गेल्या 75 वर्षांमध्ये अतिवृष्टीच्या घटना तिपटीने वाढल्या आहेत। पुरामुळे भारतात दरवर्षी 3 अब्ज डॉलर्सचं नुकसान होत आहे। अरबी समुद्राचं तापमान वाढलंय, हवेतील बाष्प 36% वाढलंय, चक्रीवादळं दुप्पट झाली आहेत आणि त्याचमुळे कमी वेळात भरपूर पाऊस पडतोय। मानवी हस्तक्षेप, प्रदूषण आणि कार्बन उत्सर्जनामुळे हवामान बदलतंय आणि आता धोक्याचे इशारे दिले जात आहेत की यावर्षी येणारा हिवाळा सर्वात वाईट असणार आहे। यावर्षी गेल्या शतकातली सर्वाधिक थंडी उत्तर भारतात पडणार आहे। कशी करणार आहे आपण या सगळ्यासाठी तयारी? कोणाला सांगणार? इथे भाषेपासून खड्ड्यांपर्यंत राजकारण होतंय, पण या विषयांवर, हवामान बदलावर कुठलेच लोकप्रतिनिधी बोलताना दिसत नाही। सरकारी पैशातून लोकांना मदत केली जाते, पण यावर उपाय काय आहे? प्रदूषण कमी करण्यासाठी काय केलं जातंय? पूरग्रस्त ठिकाणं ओळखून तिथे खबरदारीचे उपाय, नदी क्षेत्रातली बांधकामं वाढली आहेत त्यावर उपाय, पर्यावरणाची जागरूकता, हे सारं कोण करणार? आणि नाहीच केलं तर निसर्ग काही श्रीमंत गरीब जात धर्म बघत नाही, विनाश तर सगळ्यांचाच अटळ।